नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान अशी मसालेदार आणि चटपटीत अशी मसाला भेंडी। त्यासाठी अशी आपण कोवळी अशी भेंडी घेतली आहे। ही साधारण अर्धा किलो भेंडी आहे। मी हिला अर्धा तास पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं। आता मी तिला असं गाळणीवर कपडा ठेवून काढून घेतलं किंवा डायरेक्ट गाळणीवर ठेवून घेतलं तरी चालेल। आता मी ही भेंडी ओली आहे, तर मी आता तिला असं कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहे। म्हणजे त्याचं जे वरचं जे पाणी लागलेलं आहे ते मॉइश्चर ते आपण कोरडं करून घेऊ, म्हणजे आपली भेंडी चिकट होणार नाही। हे बघा, अशा सगळ्या भेंडी पुसून घेतली आहे। ही भेंडी मोठी आहे तरी कोवळी आहे। बाजारात गेल्यावर कोवळी भेंडी अशी बघायची, तिची जर शेपटी पटकन मोडली तर असं ठरवायचं की ही भेंडी कोवळी आहे। हे बघा, आता याप्रमाणे मी चिरा देऊन चार उभ्या लाईनी करून घेते आणि जास्त मोठा काप असेल तर मध्ये पण एक काप देऊन छोटी करून घेणार। हे बघा, किती मस्त छान कोवळी भेंडी आहे। बऱ्याच लहान मुलांना सगळ्यांना म्हणजे भेंडी आपल्या महाराष्ट्रात किंवा सगळीकडे किंवा भारतात खूप जणांना भेंडी हा भाजी खूप आवडते। मग तिचे जर आपण वेगवेगळ्या भाज्या बनवल्या किंवा वेगवेगळ्या प्रकार बनवले, हे बघा या प्रकारे मी सगळी चिरून घेतली आहे। वेगवेगळ्या प्रकारे बनवली तर अजून टेस्टी लागेल आणि तिचा छान असं खाण्याची मजा येईल। हे बघा, आता मी या कढई गरम करून घेतली, त्यात 2 पळ्या तेल टाकलं। आता मी टाकले जिरे 1 चमचा। हे मी भाजून घेतलेलं बारीक करून घेतलेलं खोबरं आहे आणि हा बारीक करून घेतलेला म्हणजे शेंगदाण्याचा कूट आहे। भाजूनच करायचा, दोन्ही मी भाजूनच केलेलं आहे। परत आता यात आपण छान थोडंसं फ्राय करून घेऊ। हे बघा, अजून आता जो शेंगदाण्याचा थोडासा पांढरा रंग होता तो पण छान ब्राऊन होतोय, म्हणजे आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येईल। आता आपण टाकलाय काळा मसाला, 2 चमचे मी काळा मसाला टाकला। याची मी रेसिपीची लिंक टाकेल वाटल्यास। लाल मिर्च पावडर टाकली, हळद टाकली अर्धा चमचा, धना पावडर टाकली अर्धा चमचा, आता मीठ टाकले आपण 1 चमचा। आता पुन्हा हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि सुके मसाले टाकले ते पण छान शिजवून घेऊ। आता मसाले शिजले आहे। आता आपण जी बारीक चिरून घेतलेली उभी भेंडी आहे ती आता यात मिक्स करून घेऊ। हे सगळं करताना आता भेंडी टाकल्यानंतर एकदम मंद ठेवायचा गॅस, नाही तर खाली जो मसाला आपण शिजवून घेतला आहे तो जळू शकतो। हे बघा, कढईमध्ये जरा जास्त झाली आहे त्यामुळे मी हळूहळूच मिक्स करून घेते आहे। भेंडी शिजल्यानंतर कमी होते, पण आता जी कच्ची भेंडी आहे ती कढई भरून झाली आहे। हे बघा, छान मिक्स करून घेतल्यावर छान होईल। हे बघा, आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे। आता एकदम ड्राय वाटतंय, पण जेव्हा आपण झाकण ठेवू तेव्हा छान मॉइश्चर सुटेल आणि ते आपल्या भाजी शिजायला मदत करेल। हे बघा, एकदा काढून परत झाकण काढून आपण छान हलवून घेऊ। आपल्याला असं 3-4 वेळा करावं लागणार आहे, कारण आपण ही भेंडी शिजवताना कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे आपल्याला 3-4 वेळा अशी मेहनत घ्यावी लागेल। 3-4 वेळा हलवावं लागेल 2-2 3-3 मिनिटांनी आणि 3-4 वेळा झाकण परत ठेवून शिजवावं लागेल। हे बघा, आता परत एकदा आपण झाकण ठेवून घेऊ। साधारण 2 ते 3 मिनिटांनी बघायचं भाजी कशी शिजली ते। म्हणजे तुम्ही किचन ओट्यावर दुसरं स्वयंपाक करत असाल तर एक बाजूला तुम्ही भेंडीची भाजी शिजवू शकता। अशी मस्त अशी भाजी शिजते। हे बघा, खूप सुंदर शिजली आहे, रंगही खूप सुंदर आला आहे। हे बघा किती सुंदर दिसते। परत एकदा मी झाकण ठेवणार आहे। हे बघा, आता आपली भेंडी जवळपास पूर्ण शिजली आहे। हे बघा, शिजून निम्मीच झाली आहे, जवळपास छान शिजली आहे। आता पण झाकण ठेवायची गरज नाही। आता थोडं आपण याला मोकळं करून घेऊ आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे साधारण अर्धा लिंबूचा रस। हे बघा, असं मी लिंबूचा रस टाकणार आहे। त्याला एक छान असा चटपटीत आणि मस्त असा फ्लेवर येतो आपल्या या भेंडी मसाल्याला आणि तोच मस्त आपल्याला लागतो। याच्या भेंडीच्या भाजीमध्ये मी शक्यतो कोथिंबीर टाकत नाही आणि गरज पण नाही, त्याच्यासाठी मी धना पावडर टाकली आहे। हे बघा, आपली अशी मस्त छान आणि हेल्दी अशी भेंडी बनवून रेडी झाली आहे। आपल्याकडे बऱ्याच मुलांना, लहान मुलांना, बऱ्याच मोठ्यांना पण भेंडीची भाजी आवडते, तर आपण ही अशी वेगवेगळ्या प्रकारची भेंडी बनवून बघितली तर आपल्या जेवणामध्ये व्हेरिएशन पण येईल
आणि छान अशी ज्यांना आवडते तेही खातील आणि ज्यांना नाही आवडत तेही खातील. ही भेंडीची भाजी एक टिफिनसाठी पण एक छान ऑप्शन आहे किंवा आपण रात्रीच्या जेवणामध्ये पण याचा समावेश करू शकतो. हे बघा, अशी आपली छान भेंडीची भाजी बनवून रेडी झाली आहे. पूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी तुमची कशी बनली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून पण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त अशी आपली भेंडीची भाजी बनली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल तेव्हा तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक लगेच दिसेल. आणि धन्यवाद.